मी कधीच कोणाचं वाईट नाही केलं, मग माझ्याबरोबर वाईट का होतंय? किंवा लहान बाळावर इनफॅक्ट बलात्कार झाला, कोणाला तो देवाचं केलेलं किंवा समर्थांचं केलेलं मला तर काही बेनिफिट नाही झाला. जे सक्सेस किंवा जे काही तुमच्या लाईफमध्ये सगळं छान चाललंय, एक काहीतरी झटका लागतो. मला तर उलट प्रॉब्लेम झाले लाईफमध्ये. असे खूप सारे लोकांना प्रश्न पडतात. सो मध्यंतरी मी समर्थांचा एका एक्सपिरियन्स बद्दल व्हिडिओ टाकलेला आणि अग्निहोत्राबद्दल पण एक व्हिडिओ टाकलेला. तर काही कमेंट्स आल्या की मी सो अँड सो देवाचं केलेलं किंवा समर्थांचं केलेलं मला तर काही बेनिफिट नाही झाला किंवा मी अग्निहोत्र केलेलं मला तर उलट प्रॉब्लेम झाले लाईफमध्ये. तर म्हटलं मग ह्याच्यावर मी जरा एक व्हिडिओ बनवायला पाहिजे. आपली बेसिक अंडरस्टँडिंग जी आहे, एकतर कोणत्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस किंवा अध्यात्म किंवा आपल्याला जे वाटतं की आपण सो कॉल्ड देवाचं करतो आणि तरी माझ्याबरोबर असं वाईट का होतंय का, किंवा मी देवाचं केलं म्हणून माझ्याबरोबर चांगलं व्हायला पाहिजे. हा एक आय थिंक लोकांमध्ये गैरसमज आहे आणि खूप इमॅच्युअर थॉट आहे. किंवा बऱ्याच लोकांना वाटत असतं की अरे हा तर एवढे घाणेरडी कामं करतो पण ह्याच्या लाईफमध्ये तर सगळं चांगलं चाललंय. ह्या टॉपिकवर आहे ना लोकांचं बेसिक अंडरस्टँडिंग खूप लिमिटेड आहे आणि खूप इमॅच्युअर आहे. इन द सेन्स की आपण आत्ताचं बघतोय, पण व्हॉट अबाउट प्रिव्हियस लाईफटाईम किंवा आपले जे पूर्वीचे जन्म होते त्याचा आपल्याला काही भान आहे का, किंवा त्याची काय आयडिया आहे का आपण तेव्हा काय केलेलं, किंवा इनफॅक्ट मागचा जन्म जाऊ द्या, इवन ह्या जन्मी आपण कोण ठरवणार आहोत की आपण करेक्ट करतोय की रॉंग करतोय, किंवा आपण चांगलं काम करतोय किंवा आपण दुसऱ्यांचं वाईट नाही करत. कारण की आपण जर स्वतःला आपण म्हणतोय तर तो ऑब्व्हियसली एक थोडा बायस्ड टेक आहे स्वतःच्या याच्यावर. बिकॉज आपण आपला जज नसून कोणी दुसरा जर जज असला तर त्याच्या नजरेत आपण करेक्ट करतोय किंवा ईश्वराच्या नजरेत आपण करेक्ट. आणि जसं मी म्हणलं की ह्या जन्माचं जरी सोडलं तर मागचे जेवढे आपण एन नंबर ऑफ जन्म घेतले त्याचं काय आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काय अवेअरनेस आहे का, जाणीव आहे का, किंवा आपल्याला माहिती आहे का आपण तेव्हा काय केलेलं. तर ह्या सगळ्यात ना देर इज समथिंग कॉल्ड एज पास्ट लाईफ रिग्रेशन. तर त्याच्याबद्दल तुम्ही स्टडी करा, तुम्हाला कळेल की जर ऑब्व्हियसली तुम्ही पास्ट लाईफ मध्ये बिलीव्ह करत असाल तर. आपण अशा स्टोरीज ऐकतो ना की लहान मुलीवर किंवा लहान बाळावर इनफॅक्ट बलात्कार झाला, कोणाला मारून टाकलं. तर का, म्हणजे त्या लहान बाळाचा काय दोष होता, त्यांनी काय वाईट केलेलं, हा आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. पण अगेन बिकॉज त्याच्यात फक्त त्या जन्माचा, किंवा ते जर लहान असेल तर ऑब्व्हियसली त्यांनी तर कोणाचं वाईट केलं नसेल. पण जेव्हा आपण तसा विचार करतो आणि जेव्हा आपल्या मनात काहीतरी एक सिंपती येते किंवा एक भावना येते त्या बाळासाठी, अगेन मी ते स्पेसिफाय करायला मला वाटतं की तो जो टाइम फ्रेम आहे आपण तो फक्त ह्या जन्माचा बघतोय, फ्रॉम द बर्थ, की आत्ता ह्या जन्म ह्या लाईफ टाइम मध्ये घेतला आणि तिथून पुढे आत्ता जी घटना त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या आयुष्यात घडली. पण आपण मागच्या पास्ट नाही बघत. तर याच्या दोन गोष्टी आहे. लाईफ मध्ये तुमच्या काहीतरी प्रॉब्लेम्स चाललेत आणि ते प्रॉब्लेम्स चालल्या आहेत म्हणून तुम्ही सो कॉल्ड देवाची भक्ती किंवा काहीतरी पर्टिक्युलर साधना करत, और अदरवाईज की तुम्ही एक पर्टिक्युलर साधना किंवा काही प्रकारची भक्ती ऑलरेडी करत आहात आणि तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम झाले. तर पहिल्याचं मी एक तुम्हाला उदाहरण देतो. तुमच्या लाईफमध्ये इमॅजिन करा सगळं तुम्हाला जे पाहिजे तसं चाललंय, एकदम स्मूथ चाललंय, एकदम तुम्ही मजेत आहात आणि तुमचा सो कॉल्ड देवावर जे तुम्ही करताय श्रद्धा वगैरे वॉटेवर ती तेवढी करत नाही, बिकॉज बट ऑब्वियस आपण आपल्या काहीतरी एक गरज असते, एक नीड असते, देवाकडून आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं म्हणून आपण त्याची प्रार्थना करतो. आणि जेव्हा सगळं मस्त कुशलमंगल चालू असते तेव्हा आपल्याला त्याची आठवण येत नाही. आणि मग त्या पर्टिक्युलर मोमेंट मध्ये जेव्हा सगळं व्यवस्थित चाललंय आणि तुम्ही तुमची जी काय तुमच्या ह्या पर्टिक्युलर जन्माचा जे काही पाथ आहे तो जेव्हा तुम्ही विसरला किंवा तिकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही जे सक्सेस किंवा जे काय तुमच्या लाईफमध्ये सगळं छान चाललंय एक काहीतरी झटका लागतो आणि ते सगळं एका स्टँड स्टिलवर येतं, म्हणजे सगळं संपतं आणि मग आपल्याला रडू येतं आणि मग आपल्याला देवाची आठवण येते. तर मला असं पर्सनली वाटतं की ज्या लोकांबरोबर असं काहीतरी घडतं इज बिकॉज ते त्यांच्या लाईफचं मोटिव्ह, त्यांच्या लाईफचं ज्या एम आहे ह्या पर्टिक्युलर जन्म घ्यायचा तो विसरलेत, ते भटकलेत आणि त्यांना परत मार्गावर आणण्यासाठी असं काहीतरी त्यांच्याबरोबर घडतं की जे परत रॉक बॉटमला हिट करून, म्हणजे एकदम मग त्यांना भक्ती मार्ग किंवा देव त्यांना मग उत्तर पाहिजे असतं, मग ते देवाकडे जातात की माझ्याबरोबर असं का झालं. तर हे तुमच्याबरोबर का झालंय, बिकॉज तुमचा जो एम आहे, तुमचा जो मोटिव्ह आहे लाईफचा तो तुम्हाला फुलफिल करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हे परत तुम्ही जन्म घेतायत एव्हरी लाईफ टाइम आणि तिथं तुम्ही
अडकले आहात, सो कॉल्ड तुम्हाला जो मोक्ष नाही भेटलेला, तर त्या पाथवर तुम्हाला आणण्यासाठी ती पर्टिक्युलर किंवा तुमच्या हातून काहीतरी घडवायचं असेल म्हणून ते केलं जातं. तर मग ह्या वेळेस लगेच जेव्हा काही बरं होत नाही, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे मी तर आता देवाचं करायला लागलो, मी तर आता एवढं केलंय, तरी पण माझ्यात काय बेटरमेंट झाली नाही किंवा माझ्या परिस्थितीत काय सुधारणा झाली नाही. तर लेट मी टेल यू, कर्म किंवा कर्माचा सिद्धांत, तुम्ही जे चांगलं करताय आत्ता त्याचे तुम्हाला बेनिफिट्स मिळत असतात, पण जे काय निगेटिव्ह केलं आहे तुमच्या पास्ट लाईफमध्ये, ते पूर्ण तुम्ही भुगतल्याशिवाय तुम्हाला परत नॉर्मलसी येत नाही. आत्ता कर्मकांड करा किंवा काही करा, तर तुम्हाला ते भुगतायलाच लागतं. तुम्हाला यू हॅव टू गो थ्रू दॅट पर्टिक्युलर फेज इन युअर लाईफ अँड यू हॅव टू फेस इट. मग आपल्याला असं वाटतं की अरे मग आपण जर तसं भुगतायचंच आहे, तर मग आपण देवाचं का करतोय किंवा आपण ही पर्टिक्युलर साधना का करतो? तर त्याचे 2 रिझन्स अगेन, की एक, तुम्हाला ती साधना करून जे तुम्ही सिच्युएशन फेस करत असाल ती फेस करायला तुमच्यात ताकद येते, स्ट्रेंथ येते, आणि एक सो कॉल्ड तुम्हाला एक सपोर्ट येतो. बिकॉज जेव्हा तुम्हाला एक सपोर्ट येतो तेव्हा तुम्ही डिप्रेशन किंवा गिव्हअप नाही करत त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये. आणि सेकंड म्हणजे की तुमचे जे कार्मिक अकाउंटचे जे दोष तुम्हाला फुलफिल करायचे आहेत, त्याच्यात असं इमॅजिन करा की तुमचा समजा काहीतरी मोठा ऍक्सिडेंट होणार आहे आणि तुमचा जिथे हात तुटणार असेल, तर देव ते इरेज नाही करू शकत, तुमचा ऍक्सिडेंट होणारच. पण मे बी बिकॉज तुमच्यावरती गुरुकृपा आहे किंवा तुमची ती भक्ती एवढी स्ट्रॉंग आहे किंवा तुमच्या साधनेमुळे ते तुमचे बऱ्यापैकी कर्म क्लेन्स होत आहे, तर तेव्हा जिथे तुमचा हात तुटायचा होता तिथे मे बी तुम्हाला एक छोटीशी जखम येईल किंवा मुक्का मारला, पण दॅट डझंट मीन ते कम्प्लिटली वाईप ऑफ होईल किंवा ते कम्प्लिटली नाहीस होईल. ते तुम्हाला फेस करायलाच लागणार. इव्हन आपण जेव्हा रामायण वगैरे वाचतो, महाभारत वाचतो, इरिस्पेक्टिव्ह इव्हन देव जरी असेल तरी त्याला त्या पर्टिक्युलर इन्स्टन्सेस मधून, सर्कमस्टान्सेस मधून जायलाच लागतं. त्याला पण सुटका नाहीये. जेव्हा तो ह्या पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा त्याला ह्या जे युनिव्हर्सचे लॉज आहेत ते गव्हर्न करतात ह्युमन बॉडीला आणि ते फॉलोच करायला. आणि मी जे सेकंड एक्झाम्पल दिलेलं, तुम्ही जेव्हा एक पर्टिक्युलर साधना क्रिया करतात आणि मग तुमच्या बरोबर काहीतरी वाईट होतं, बिकॉज जर तुमच्या बरोबर वाईट असं होत असेल तर युअर प्रोसेस ऑर युअर कार्मा इज बिंग एक्सपेडायटेड. म्हणजे जे तुम्हाला भुगतायचं होतं पुढे जाऊन किंवा इव्हेंच्युअली एक वर्षभरात किंवा व्हॉट एव्हर, ते तुमचं पटकन ते तुम्ही फेस करून, क्लेन्स करून तुम्ही पुढे तुमचं शुद्धीकरण होते. तर ह्या दोन्ही सर्कमस्टान्सेस मध्ये मला असं वाटतं की तुम्ही पॉझिटिव्ह कडे बघायला पाहिजे, की माझ्या लाईफमध्ये एक पर्टिक्युलर गोष्ट होती, तर त्या गोष्टीची ओनरशिप घेणं इज फर्स्ट. जेव्हा तुम्ही ओनरशिप, रिस्पॉन्सिबिलिटी घेता की माझ्या लाईफमध्ये जे घडतंय ते माझ्यामुळेच घडतंय, मे बी काही कारण असतील जे मला आता कळत नाहीये किंवा ती मला आठवत नाही आणि त्याच्यामुळे मला ह्या सर्कमस्टान्स मध्ये जायला लागतं. आता ह्या सर्कमस्टान्स मध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा तुमच्या एकंदरीत फॅमिलीचा कर्म पण असतो, म्हणजे तुमच्या आई वडिलांचं असतो. जसं आपण आई वडिलांची पुण्याई म्हणतो तसं आई वडिलांचं निगेटिव्हिटी पण येत, किंवा आपण पितरांचं करतो XYZ अँसेस्टरल जे आपले लिनेज मध्ये असेल. पण इट ऑल बॉइल्स डाऊन टू हाऊ यू टेक इट. गीतेत पण जेव्हा कृष्ण म्हणतो की यार तुम फल की चिंता मत करो, तुम कर्म करो, मग आता तुम्ही हे जे कर्म करताय त्याच्यात निस्वार्थपणा नाहीच आहे बिलकुल, बिकॉज तुम्हाला काहीतरी अचीव करायचंय म्हणून तुम्ही करताय. आणि जेव्हा ते अचीव होत नाहीये तेव्हा तुम्ही नाव ठेवताय इधर त्या साधनेला किंवा त्या पर्टिक्युलर देवाला किंवा व्हॉट एव्हर. आता त्याच्यापेक्षा जेव्हा तुमची साधना किंवा भक्ती एवढी दृढ होते आणि एवढं तुम्ही एका पर्टिक्युलर लेवलवर जेव्हा पोहोचता तेव्हा तुमचे एक्सपेक्टेशन्स कमी होत जातात. म्हणजे तुम्ही मी हे केलं म्हणून मला हे मिळेल किंवा मी हे केलं तरच मला मिळेल हे सोडून तुम्ही समर्पणकडे जातो. म्हणतो ना श्रद्धा, आणि श्रद्धा सबुरी, तर टाइम लागतो. सबुरी म्हणजेच पेशन्स, त्याला वेळ लागेल, जेव्हा त्याला व्हायचं तेव्हा होईल. पण आपल्या हातात श्रद्धा आहे म्हणजेच समर्पण आहे, म्हणजेच सरेंडर. तर खूप लोक म्हणतात की आपण स्पिरिच्युअल आहोत, आमची निस्वार्थ सेवा आहे वगैरे वगैरे, पण मग ह्या बेसिक्स जे आपले फाउंडेशनच स्ट्रॉंग का नाही, आपण डाऊट का करतो
पर्टिक्युलर सिच्युएशनला. आणि टू अ सर्टन एक्सटेंट येस आय अग्री की मे बी तुम्ही काय पर्टिक्युलर साधना करत असाल, मे बी ती करेक्ट करताय, रॉंग करताय, दॅट इज अनदर पार्ट. पण तुम्ही ती करताय आणि तुमच्याबरोबर काहीतरी वाईट होतंय किंवा तुम्ही करायचं म्हणून ते करतायत. म्हणजे तुमच्या आतून जो भक्तिभाव आहे, जे समर्पण आहे ते नाहीये. तुम्ही त्याला एका म्हणजे मला कोणीतरी पकडून आणून ठेवलंय आणि म्हणून मी करतोय किंवा मला एक काहीतरी ते भेटलं आणि म्हणून मी करतोय. तर त्याच्यात ते 100% भक्ती किंवा समर्पण येत नाही. आणि जेव्हा ते येत नाही तेव्हा तुम्हाला 100% रिझल्टही नाही मिळत. तुमचा भाव खूप इम्पॉर्टंट आहे. आणि काही लोकांनी जेव्हा ते कमेंट्समध्ये लिहितायत की मी असं केलं म्हणून माझ्या बरोबर वाईट झालं, तर मला असं वाटतं की तुमच्या बरोबर असं वाईट होऊच नाही शकत अनलेस अँड अंटिल की तुम्ही ज्या भावनांनी ती साधना करतायत. जर तुम्ही कोणाला तरी हरवण्यासाठी किंवा कोणाचं तरी वाईट करण्यासाठी ती साधना करतायत का स्वतःसाठी, स्वतःच्या कल्याणासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी करतायत, हे आपण नीट विचार करायला पाहिजे. आणि मी जी काही विधी सांगितली आहे किंवा व्हॉटएव्हर आपण लोकांचा अनुभव ऐकतो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे माझ्याबरोबर तर असा अनुभव मला तर येत नाही, माझ्याबरोबर तर असा एक्सपिरियन्स आला नाही, मला तर काही स्वामी दिसले नाही स्वप्नात किंवा मला तर काही साक्षात्कार झाला नाही. हे लक्षात घ्या की सगळ्यांची सोल जर्नी आपल्या ह्या पर्टिक्युलर लाईफमध्ये तुम्ही हा जो जन्म घेतलाय ती सगळ्यांची वेगळी आहे. प्रत्येक माणसाची वेगळी आहे. तर त्याच्यामुळे दुसऱ्यांची कंपॅरिझन तुम्ही करूच नका. जोपर्यंत तुम्ही जी साधना करताय ती कोणत्याही देवाची असू दे, काही असू दे आणि तुम्हाला आतून चांगलं वाटतंय, आतून शांतता वाटते, आतून हॅपीनेस जर वाटत असेल, तर तुम्ही ती कंटिन्यू करा. आणि जर तुम्हाला नसेल वाटत तर मे बी तुम्ही दुसऱ्या देवाचा करा किंवा व्हॉटएव्हर. पण ह्याच्यात तुम्ही नुसतं पळत नका, फिरत नका बसू की हे झालं की ओके इथं नाही मग दुसरीकडे नाही तिसरीकडं, मग ह्या देवाचं नाही मग त्या देवाचं. म्हणजे मग तुम्ही त्या देवाच्या शक्तीलाच डाऊट करताय की मला जर स्वामी किंवा मला जर साईबाबा प्रसन्न झाले किंवा मला वाटलं की मला हा अनुभव आलाय, मला ते फिलिंग येते आतून आणि मग काही दिवस मी ते करतो आणि मग फॉर सम रिझन बिकॉज आपलं मंकी माइंड आहे, माकडासारखं आपण हे नाही झालं मग आपण आता ते नाही, ओके आता मग मी शंकराचं करतो किंवा मग आता नाही मग ते नाही मग मी कोणत्या तरी महालक्ष्मीच करतो कारण मला संपत्तीच पाहिजे. तर हे नुसतं पळून इकडं तिकडं जाऊन काही होणार नाही. तुम्ही एक पर्टिक्युलर गोष्टीला तुम्ही जेव्हा 100% सरेंडर करतात तेव्हा तुम्हाला त्याचा चमत्कार दिसायला लागतो. हे जे पळत जे तुम्ही करता इकडे जा तिकडे जा, ह्या मंदिरात जा, त्या गुरूंकडे जा, मग ही दीक्षा घेते, काही त्याचा फायदा होत नाही. बिकॉज तुम्ही त्या पर्टिक्युलर गोष्टीला फोकस नाही करत आहे जे तुम्हाला ऍक्च्युली अचीव्ह करायचं आहे ह्या पर्टिक्युलर लाईफ टाइम मध्ये. मी सारखं हे ह्या पर्टिक्युलर लाईफ टाइम मध्ये का म्हणतोय बिकॉज ही जर्नी आता जी चालली आहे हीच तुम्हाला अनुभवायला मिळते किंवा दिसतीये. जब मागच्या तुमचे 100 काय जे काय तुम्ही हजारो जन्म घेतले असतील तर त्याचं तुम्हाला भान नाही आणि त्याचं सगळ्याचं कार्मिक अकाउंट तुम्हाला क्लिअर करायचं. आणि एक दुसरं होतं एक टॉपिक की समर्थांच्या व्हिडिओवर खूप सारे कमेंट्स येतात की आम्हाला निवडलं गेलं आहे किंवा आम्हाला असं साक्षात्कार होतो किंवा स्वामी आमच्या जवळ आहे किंवा लोक माझ्यासाठी की माझ्या मित्राच्या जवळ आहे किंवा त्यांना अनुभवाला म्हणून त्यांची भक्ती जास्त आहे. म्हणून मी त्याच्यात मी पर्टिक्युलरली ह्या सगळ्या कमेंट्स वाचून मला एक मेन्शन करायचं लोकांना की प्लीज तो मी पण माझ्यामुळे असं झालं किंवा मला असा, तर ते अहंकार तुम्ही आणू नका तुमच्या ह्याच्यात. आणि मी तर अजिबातच आणत नाही बिकॉज मी कमेंटमध्ये पण आणि व्हिडिओमध्ये पण मेन्शन केलंय की ते जे होते ते त्याच्या थ्रू होते, तो आपल्याला चूज करतो. आपली त्याच्यात आपला अहंकार आपला इगो त्याच्यात आणू नका की आपण म्हणजे आपली भक्ती भारी किंवा आपण फेवरेट आहोत किंवा आपल्यालाच दिसतं आणि म्हणजे आपण बाकीच्यांपेक्षा श्रेष्ठ, तर हे अजिबात नाहीये. प्लीज जर तुम्ही अहंकार आणला, इगो आणला मध्ये, तुम्हाला स्वतःला तुम्ही खूप भारी वाटायला लागला, तर ट्रस्ट मी तो ग्रेस किंवा तो जो आशीर्वाद आहे तो कमी होत. कारण की तुम्ही तुमचं मी पण आणताय. तर ते आणण्यापेक्षा तुम्ही फक्त त्या भक्तीमध्ये लीन व्हा, त्याच्यातच राहा. मग आम्ही असं करतोय, मी खूप भारी, मला हे होतंय, तर प्लीज 100% त्याच्यातून बाहेर नाही निघत तोपर्यंत तुम्हाला अध्यात्म किंवा त्या पर्टिक्युलर देवाशी कनेक्ट होण्यासाठी अजून प्रोसेस तुमची फर्दर लांब होत जाईल. सो ती एक विनंती होती. आय होप मी बऱ्याच लोकांचे ह्याच्यात उत्तरं दिले असतील. आणि जेव्हा तुमच्या लाईफमध्ये काहीतरी वाईट घडतंय तर तेव्हा तुम्ही त्याची ओनरशिप घेऊन की ठीक आहे बाबा काहीतरी मी केलं असेल म्हणून मला ते भुगतायला लागतं, ते ग्रेसफुली आणि विदाउट फिअर फेस करून, इनफॅक्ट त्याच्यानी तुमची अजून साधना स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, अजून भक्ती स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि तुम्ही अजून त्याच्यात सरेंडर व्हायला पाहिजे की बाबा ठीक आहे जे होत आहे ते होऊ दे,
आणि जे होतंय ते चांगल्यासाठीच होईल, अशी जेव्हा तुम्ही एका पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी लाईफकडे तेव्हाच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मॅजिकल व्हायला लागतात. तुम्ही निगेटिव्ह विचार करून, निगेटिव्ह कमेंट्स टाकून किंवा होतच नाहीये, नाही असंच होतंय, तसंच होतंय, तर हे ब्लेम गेमनी नाही होणार काही. बिकॉज तुम्ही देवाकडे जायचंय. देवाला तुमची गरज नाही. पण जेव्हा तुमच्या लाईफमध्ये ग्रेस फ्लो व्हायला लागतो, एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला लागते, तुम्हाला ऑटोमॅटिक कळतं की समोर काहीतरी एक व्हिडिओ येईल किंवा तुम्ही काहीतरी एक पुस्तक वाचाल किंवा तुम्हाला काहीतरी एक फोटो दिसेल किंवा तुम्हाला अशी एक प्रेरणा येईल की यार मला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. ते आतून ऑटोमॅटिकली येतं. दॅट इज व्हेन द ग्रेस किंवा ते जे आशीर्वाद आहे किंवा ती एक व्हायब्रेशन आहे ती तुमच्याबरोबर पोहोचते. पण ती पण पोहोचण्यासाठी, ती पण तुमची साधना तुमच्याकडून करण्यासाठी तुमच्या मागच्या जन्मीचं सगळं असतं. म्हणून काही पर्टिक्युलर लहान मुलांना जेव्हा ते जन्म घेतात त्यांना भक्ती किंवा ह्या सगळ्या ह्याच्यात रस असतो. सगळ्या मुलांना नसतो. तर ते का? बिकॉज तुमच्या मागच्या लाईफच्या गोष्टी इथे कॅरी फॉरवर्ड होतात. म्हणून आपण एकमेकांना कंपेअर करणं इज पॉइंटलेस. बिकॉज काही एका माणसाने खूप सारी साधना केली असेल मागच्या जन्मी आणि म्हणून तो ह्या वेळेस त्याला त्या पर्टिक्युलर गुरूंचं ऑलरेडी एक ब्लेसिंग असेल आणि म्हणून त्याच्यासाठी ते मार्ग इझी करून तो तिथपर्यंत पोहोचत असेल. पण ते तुम्हाला जर अचीव्ह करायचं असेल तर तुम्ही मग ह्या पर्टिक्युलर लाईफ टाइम मध्ये तेवढी मेहनत घ्या तुमच्या साधनेसाठी आणि तेवढं सरेंडर करा, तेवढी भक्ती दाखवा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि असेच काही डाऊट्स असतील किंवा काही टॉपिक्सवर तुम्हाला चर्चा करायची असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाईप करा. माझ्यात जेवढं लिमिटेड नॉलेज आहे त्याच्यात मी बोलायचा प्रयत्न करेन.